नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। ठाकरेंच्या 6 खासदारांना मान्यता मिळाली म्हणजे सभापतींचा निर्णय यथायोग्य, बाकी गोष्टींबाबत बोलणं योग्य नाही। खासदार भाऊसाहेब वाकचौरेंचं वक्तव्य। नीट पेपर प्रकरणातील गैरप्रकारावर मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी। नीट पेपरबाबत कोणतंही नियोजन नाही, सोनवणे यांचा संताप। नवी मुंबईच्या तुर्भेत शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला खंडणी प्रकरणी अटक। 2 लाखांची मागणी केल्याचा आरोप, 4 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। नंदुरबारमध्ये दिवंगत अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त सप्ताहांतर्गत वृक्षारोपण। अजित पवारांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण। काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मालती वळवींच्या उपस्थितीत उपक्रम। कोल्हापुरातील ज्योतिबा मंदिरात संवर्धनाचं काम सुरू। संवर्धनाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती, तात्काळ उपाययोजना राबवण्यात याव्यात, नागरिकांची मागणी। अमरावतीत कृषी विभागाची मोठी कारवाई। निकृष्ट बियाणं प्रकरणी 13 गुन्हे दाखल, 1638 शेतकऱ्यांच्या तक्रारी। दौंडच्या राहुरीत नीलकंठ ज्वेलर्समध्ये चोरी। सायरन वाजताच पोलिसांची धावाधाव। चोरट्यांच्या हाती मोजकाच ऐवज लागल्याची प्राथमिक माहिती, पुढील तपास सुरू। पुण्याच्या चाकणमध्ये लग्नाच्या बसला अपघात। अपघातातील किरकोळ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या। सुरेखा साबळे असं विवाहितेचं नाव। घटनेप्रकरणी विवाहितेचा पती आणि सासू सासऱ्यांना अटक। अमरावतीत जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी लावलेली विद्युत तार जीवघेणी ठरली। शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू, परिसरात हळहळ। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी।